महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप अद्याप जाहीर झालेलं नसलं तरी काँग्रेस पक्षाने राज्यातील 22 मतदारसंघांमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसची बैठक पार पडली असून या बैठकीत अकोल्याच्या जागेवर चर्चा झाली नसल्याचं सूत्रांकडून कळतंय। वंचित सोबत आल्यास अकोल्याची जागा त्यांच्याकरता सोडली जाणार आहे। तसंच अमरावतीची जागा आनंदराज आंबेडकर यांनी मागितली असल्याने त्यावरही चर्चा झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे। काँग्रेसच्या या बैठकीत निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देण्यात आला। महाविकास आघाडीच्या वतीने कार्यकर्त्यांमध्ये अधिक एकजूट निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्हास्तरीय बैठकांचे आयोजन करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले। अवघ्या काही दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्यात। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही लोकसभा जिंकण्याकरता कंबर कसली आहे। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निहाय जागांची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत नाशिक, दिंडोरी या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला। महायुतीचं जागा वाटप अद्यापही जाहीर झालं नसलं तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यातील 10 जागांवर डोळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।